सर्व विभाग प्रमुखांनी मुख्यमंत्री महोदयांच्या 7 सूत्री कार्यक्रमाची सर्वांनी अंमलबजावणी करावी आणि यासाठी कामाला लागावं असं महत्त्वपूर्ण आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व यंत्रणेला केलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 7 जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना 100 दिवस उद्दिष्टपूर्तीबाबत सूत्री कार्यक्रम दिलाय। या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं लेखी सूचना यापूर्वीच निर्गमित केल्या आहेत। सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या अधीनस्थ कार्यालयात पुढील 100 दिवसात 7 सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी असे आदेश आणि आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महोदयांच्या 7 सूत्री कार्यक्रमाची 100 दिवसात उद्दिष्ट कृतीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मार्गदर्शन करत होते। यावेळी पोलीस उपायुक्त दीपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश काटकर, सोलापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी सचिन कवळे, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसात उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगानं आपली वेबसाईट अद्ययावत करणं, कार्यालय परिसर स्वच्छ करणं, ईज ऑफ लिव्हिंग, कार्यालयात अभ्यागतासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणं, जनतेच्या तक्रारींचा निपटारा करणं, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं, प्रत्येक अधिकाऱ्यांनी आठवड्यात 2 दिवस फील्ड व्हिजिटवर जाणं, अशा प्रकारची 7 सूत्री दिली आहे। या 7 सूत्रीमधील प्रत्येक बाबींवर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने नियोजन करावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा, यासाठी त्यांनी अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले। ज्या विभागांनी जिल्हा स्तरावर स्वतः संकेतस्थळ निर्माण केलं असेल तर ते अद्ययावत करणं, ज्या विभागाचं संकेतस्थळ मुख्यालय स्तरावरून ऑपरेट केले जातं ते मुख्यालय स्तरावर होईल, परंतु आपल्या जिल्ह्याची माहिती अद्ययावत आहे का याची खात्री संबंधित विभाग प्रमुखांनी करावी। आपलं संकेतस्थळ नागरिकांसाठी सहज सुलभ समजेल अशा पद्धतीने असलं पाहिजे याची खात्री करावी। सर्व विभागांना आपला कार्यालय परिसर स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न करावेत। स्वच्छता मोहीम हाती घेऊन अभ्यागतांसाठी शौचालये, पाण्याची व्यवस्था, नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, बैठक व्यवस्था ही व्यवस्थित असली पाहिजे याची खात्री करावी असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिलेत। कार्यालयातील अभिलेख व्यवस्थित असले पाहिजेत। 6 बंडल सिस्टीमचा वापर करा। प्रत्येक कार्यालयात 3 अधिकारी कर्मचाऱ्यांना अनुषंगानं प्रशिक्षण देण्याचं नियोजन करण्यात आलंय। प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी तक्रारीचा निपटारा व्यवस्थित करा। 2025च्या लोकशाही दिनापासून आपली उपस्थिती लोकशाही दिनात लावून तक्रारींचा निपटारा करा। याचबरोबर यासाठी एक समिती सुद्धा गठीत करण्यात येणार आहे। प्रत्येक वेळेस फील्ड व्हिजिट झाल्यानंतर त्याबाबतचा रेकॉर्ड ठेवा अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगानं सविस्तर माहिती दिली आणि कसं कामकाज करायचं याचं मार्गदर्शन केलं। लोकसेवा हक्क अधिनियम, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा, अभयागतांसाठी सोयीसुविधा, माहिती अधिकार, कार्यालयीन स्वच्छता, लैंगिक छळ प्रतिबंध अनुषंगानं समितीची स्थापना पूर्तता झाली आहे याचं प्रमाणपत्र 27 जानेवारी 2025 पर्यंत सादर करावेत असंही त्यांनी यावेळी सूचित केलं।